नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत जिल्ह्यातल्या प्रत्येक घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातमी। योगेंद्र पवारांची मत पडताळणी प्रक्रियेतून माघार, प्रक्रिया थांबवण्यासाठी योगेंद्र पवारांचा निवडणूक शाखेकडे अर्ज। पुणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवार सुप्रीम कोर्टात दाद मागण्याच्या तयारीत। भुजबळांचा वाईट झाल्यावर मी आनंदी असतो, भुजबळांमध्ये कुठे जाण्याची हिंमत नाही, त्यांनी दुसरीकडे जाऊन दाखवावं, सुहास कांदे यांचं भुजबळांना खुलं आव्हान। भुजबळांचं काम युतीविरोधात, पुरावे मीच दिले, दादांनी नाशिक जिल्ह्याला न्याय दिला। भुजबळांच्या मंत्रिपदावरील प्रश्नावर सुहास कांदेंची थेट प्रतिक्रिया। शिवसेनेचे आमदार सुहास कांदेंनी अजित पवारांची भेट घेत आभार मानले। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घेतली छगन भुजबळांची उपस्थिती भेट, तर पोलीस आयुक्त आणि भुजबळांमध्ये विविध विषयांवर चर्चा। शरद पवार गटाचे नेते सुधीर कोठारींनी अजित पवारांची भेट घेतली। विधानसभा निवडणुकीत पवार गटाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर दादा गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा। पुण्यात शिवसेनेचे मंत्री संजय राठोडांच्या निषेधात बॅनर झळकले। संजय राठोडांच्या मंत्रिपदाला बॅनरद्वारे विरोध। जास्त हुशाऱ्या मारू नका, 2.5 वर्षांनंतर मंत्री म्हणून मी पुन्हा येईन, अब्दुल सत्तार यांचा विरोधकांना इशारा। मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर झालेल्या हल्ल्यानंतर विरोधक आक्रमक, विधानसभेत विरोधकांकडून स्थगन प्रस्ताव, कारवाईची मागणी करणार। संतोष देशमुखांचा उद्या 13वा, त्याआधी आरोपींना अटक करा, सर्व काही सहन करण्यापलीकडे गेले, पोलिसांनी इशारा समजावा किंवा अन्य काही, संतोष देशमुखांच्या भावाचं आव्हान। सोमनाथच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत दिली जाणार, मृत्यूची न्यायालयीन चौकशी केली जाईल, तर कोठडीत कुठेही सोमनाथला मारहाण झाल्याचं दिसत नाही, त्याच्या अंगावर जुन्या जखमा, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। जाळपोळ करताना दिसल्यानं सोमनाथ सूर्यवंशीला अटक झाली, जेलमध्ये असताना त्याचे पूर्ण वेळ व्हिडिओ फुटेज उपस्थित आहेत, फडणवीसांची सभागृहात माहिती। तर सोमनाथ सूर्यवंशीला श्वसनाचा दुर्धर आजार होता, फडणवीसांचं वक्तव्य। राज्यात मोठ्या प्रमाणात पीक विमा घोटाळा, बीड जिल्ह्यात 7,000 हेक्टरचा पीक विमा घोटाळा झाला, तत्कालीन कृषी मंत्र्यांनी पीक विमा योजनेचा गैरफायदा घेतला, सुरेश धस यांचा आरोप। धाराशिवमध्ये पवनचक्की कंपनीच्या ठेकेदारांच्या गुंडाची दादागिरी सुरूच, शेतकऱ्यांच्या डोक्यात रॉडने मारून जमीन बळकावण्याचा प्रयत्न, पोलीस अधीक्षकांनी तक्रारीची दखल घेतली नाही, सचिन ठोंबरेंचा आरोप। धाराशिवमधील तुळजापूर तालुक्यातील बारूळ येथील शेतकरी सचिन ठोंबरे यांची पवनचक्की ठेकेदाराच्या गुंडाकडून मारहाण झाल्याची तक्रार, मात्र गावातील प्रतिष्ठित व्यक्तीसमोर आपापसात प्रकरण मिटल्याचं लेखी दिल्याची पोलिसांकडून माहिती। परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या पुत्राकडून मारहाण केल्याची घटना, कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। जळगावात अजित पवार गट आणि छगन भुजबळांचे समर्थक आमने सामने, समता परिषदेने केलेल्या आंदोलनाचा निषेध करत अजित पवार यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरवादी संघटनांचा नागपुरात मोर्चा, आंदोलकांना पोलिसांनी बॅरिकेडिंग करून थांबवलं, आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी। परभणी आणि अमित शहांच्या वक्तव्याविरोधात बुलढाण्यात आंबेडकरी अनुयायांचं आंदोलन, अमित शहांनी माफी मागावी, आंबेडकरी अनुयायांची मागणी। परभणीत आजही आंबेडकरी अनुयायांचं आंदोलन, कालपासून लाक्षणिक धरणं आंदोलन सुरू, आंदोलक समर्थक सोमनाथच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांवर कारवाईची मागणी। सुधीर मुनगंटीवारांना मंत्रिपद न मिळाल्यानं आर्यवैश्य कोमटी समाज आक्रमक, मुनगंटीवारांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी कार्यकर्त्यांचं पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडं। कोल्हापुरात दूध खरेदी दरात कपात केल्याने शेतकरी संघटना आक्रमक, पंचगंगा नदीत गाईचं दूध होतं, शेतकऱ्यांकडून आंदोलन। रत्नागिरीत आठवड्याभरात 2 वेळा वायुगळती झाल्यानं जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर, 300हून अधिक कंपन्यांना सेफ्टी सुरक्षा ऑडिट करण्याचे निर्देश। कोल्हापूरच्या काळंबवाडी धरणाच्या गळतीचा प्रश्न गंभीर, राजू शेट्टींकडून काळंबवाडी धरणाची पाहणी, सरकारने तात्काळ धरण गळती दुरुस्त करण्याची शेट्टींची मागणी। नाशिकमध्ये महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मैदानावर 124वा दीक्षांत सोहळा संपन्न, 5 अनाथ मुलांनी प्रशिक्षण पूर्ण करत पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत रुजू होण्याचा मान मिळवलाय। अमित शहांच्या वक्तव्याविरोधात सोलापुरात एमआयएमकडून आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून निदर्शनं। नागपुरात दिव्यांग बांधवांचा काँग्रेस नेते बंटी शेळके यांच्या नेतृत्वात विधान भवनावर भव्य मोर्चा, दिव्यांगांचे मानधन यासह विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे बंटी शेळके यांच्या नेतृत्वात मोर्चा।
अमित शहांच्या वक्तव्याविरोधात गोंदियामध्ये आंबेडकरी संघटनांचं आंदोलन. अमित शहांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची आंदोलकांची मागणी. परभणी प्रकरण आणि अमित शहांच्या वक्तव्याविरोधात बुलढाण्यात आंबेडकरी अनुयायांचं आंदोलन. शहांनी माफी मागावी, आंबेडकरी अनुयायांची मागणी. पुनर्वसनाच्या मागणीसाठी भंडाऱ्याच्या सुरबोडी वासियांचं ठिय्या. वैनगंगेच्या अथांग पाण्यात ठिय्या आंदोलन करत केली मागणी. कल्याणमध्ये मराठी माणसाला झालेल्या मारहाण प्रकरणात 2 अटकेत. आरोपी अखिलेश शुक्लाचं आत्मसमर्पण. एकूण 10 आरोपींविरोधात गुन्हा दाखल. मराठी माणसाच्या पाठी ताकदीनं उभं राहणार मनसेची भूमिका. कल्याणमध्ये अमराठी लोकांकडून मारहाणीच्या घटनेनंतर मनसे आक्रमक. ठाण्यात परप्रांतीय सुरक्षा रक्षकाची महिला रिक्षा चालकाला मारहाण. विवियाना मॉलमध्ये कार्यरत असणाऱ्या सुरक्षा रक्षकाकडून मारहाण. मनसेच्या अविनाश जाधवांनी सुरक्षा रक्षकाला माफी मागायला लावली. कोयता गँगने बारामतीत पुन्हा हादरलेली आहे. 23 वर्षीय युवकाची कोयत्याने हत्या. मुलीशी बोलत असल्याच्या कारणावरून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती. 6 महिन्यात 3री हत्या. पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडी परिसरामध्ये 18 मीटर प्रस्तावित रस्त्यासाठी अनधिकृत बांधकामांवर महापालिकेकडून बुलडोझर. अग्निशमन दलाच्या गाड्या अरुंद रस्त्यांअभावी घटनास्थळी पोहोचण्यास अडचण झाल्यानं कारवाई. नाशिकच्या पोलीस अकादमीत दीक्षांत सोहळा. पोलीस उपनिरीक्षकांच्या 124व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ. नाशिकचे जिल्हा न्यायाधीश श्रीचंद जगमलामी यांची प्रमुख उपस्थिती. जळगावच्या गारखेड्यातील वाघोर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये हाऊसबोट आणि हॉटेल. शासनाच्या पर्यटन विभागाकडून विकास. हाऊसबोट आणि हॉटेल पर्यटकांसाठी खुलं. छत्रपती संभाजीनगरात 2 महिन्यात 10,000पेक्षा जास्त विदेशी पर्यटकांची भेट. पर्यटकांना वेरूळ लेणीची भुरळ तर बिबिका मकबराचं आकर्षण. छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातील बनावट औषधांचे नमुने मुंबईला तपासणीसाठी पाठवले. 4 नमुन्यांच्या अहवालासाठी 2 महिने वाट पाहावी लागणार. लासलगाव रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या कामाची मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांकडून पाहणी. अमृत भारत योजनेअंतर्गत लासलगाव रेल्वे स्थानकाचं काम सुरू. वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यात सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण. हमीभाव 4,892 रुपये प्रति क्विंटल असताना सध्या बाजारात सोयाबीनला सरासरी 3,900 रुपये प्रति क्विंटलपेक्षा कमी भाव. वन नेशन वन स्टुडंट संकल्पनेतून अपार आयडी तयार करण्याची मोहीम सुरू. जालना जिल्ह्यात अपार आयडीचं काम 73% पूर्ण. डिसेंबर अखेरपर्यंत ही प्रक्रिया चालणार. वर्ध्यातील पिपरी मेघे येथे रेस्क्यू करून आणलेल्या प्राण्यांची थंडीत घेतली जाते विशेष काळजी. पीपल फॉर अॅनिमलच्या करुणाश्रमात प्राण्यांसाठी हीटर आणि लाईट लावत तणस ठेवून तापमान नियंत्रणात. वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील हेटीगुंडी येथील पशुपैदास प्रक्षेत्रासमोर गवळाऊ गायीच्या संरक्षणासाठीचं मोठं आव्हान. समस्यांबाबत विभागाकडे पाठपुरावा करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न. पुण्यातील राजगड तालुक्यातील रब्बी हंगामातील ई पीक पाहणीला सुरुवात. तहसीलदार निवास ढाणे यांनी शेतकऱ्यांना केलं मार्गदर्शन. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातून दुबईकडे हंगामातील द्राक्षांचा पहिला कंटेनर झाला रवाना. द्राक्षांना प्रति किलो 108 रुपये दर मिळाला. दिल्लीत झालेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत साताऱ्यातील समृद्धी ढोणे हिला गोल्ड मेडल. समृद्धीचं साताऱ्यात पुष्पवृष्टी करून ग्रामस्थांकडून स्वागत. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील येरवंडेत बिबट्याची दहशत. गावात बिबट्याचा मुक्त संचार. वनविभागाकडून गावात गस्त सुरू. अहिल्यानगरच्या वसंत टेकडी परिसरात माल ट्रकमधून मळीसदृश्य द्रव्य पडल्यानं अनेक वाहनांचा अपघात. छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील रात्री 11च्या सुमाराची ही घटना आहे. स्थानिक नागरिक, माजी नगरसेवक निखिल वारे आणि इतर नागरिकांकडून मदत कार्य. अकोल्यातल्या कुख्यात गुंड चिकू लोंढे 1 वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध. एमपीडीए ऍक्टनुसार कारवाई. कोल्हापूरच्या इचलकरंजी पालिकेची घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली मोहीम. थकबाकीदारांची मालमत्ता सील. जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मोबदल्यापासून वंचित. 4 महिने उलटूनही मोबदला न मिळाल्याने अंगणवाडी सेविकांकडून नाराजी व्यक्त. गोंदिया तालुक्यातील 5,861 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार. वैनगंगा नदीवरील डांगोर्ली बॅरेजच्या बांधकामाला गती. कामाचा अधिवेशनात आढावा.
पिंपरी चिंचवडमधील जिजामाता रुग्णालय प्रमुख डॉक्टर सुनीता साळवे आणि लिपिक आकाश गोसावींची तडकाफडकी बदली, लेखापरीक्षणात गैरव्यवहार केल्याचा आरोप. भंडारा जिल्ह्यात 21व्या पंचवार्षिक पशुगणना मोहिमेला सुरुवात. 864 गावात 78 प्रगणक आणि 16 पर्यवेक्षक पशुगणना करणार. जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी दर 3000 कुटुंबांमागे एक प्रगणन नियुक्त. डोंबिवलीत बांगलादेशी नागरिकांची अटक सत्र सुरूच आहे. पुन्हा 6 बांगलादेशींना मानपाडा पोलिसांनी अटक केली. आरोपींना पुन्हा बांगलादेशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू. बदलापूर पूर्व पोलिसांकडून अट्टल चेन स्नॅचरला बेड्या. चेन स्नॅचिंगच्या 5 गुन्ह्यांची उकल. युट्यूबवर व्हिडिओ बघत आरोपी चेन स्नॅचिंग शिकला. अहिल्यानगरच्या बाभळेश्वरजवळ भरधाव कंटेनर घरात घुसला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. कुडाळ आगारातील एसटी बस चालकाच्या मुजोरीचा व्हिडिओ व्हायरल. बस चालकाने 65 वर्षीय व्यक्तीशी गैरवर्तणूक केल्याचं समोर. मुजोर एसटी चालकावर तात्काळ कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. जालन्याच्या परतूरमधील खांडवीत बछड्यासह बिबट्याचा मुक्त संचार. सोलापूरच्या करमाळ्यातील आळजापुरात सरपंचाचा जनावरांचा गोठाच पेटवला. अज्ञाताविरोधात करमाळा पोलिसात गुन्हा दाखल. संभाजीनगरच्या पैठणमध्ये सोमपुरी गावात जागेच्या वादातून 2 गटात तुंबळ हाणामारी. हाणामारीत 3 जण जखमी झाल्याची माहिती. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. विरार रेल्वे स्थानकाचा येत्या 2 वर्षात कायापालट. रिक्षांची गर्दी कमी करण्यासाठी उन्नत डेक लिफ्टची सुविधाही उपलब्ध होणार.